भोंदू अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे। अशोक खरातवर महिला अत्याचाराचे एकूण 8 गुन्हे दाखल झालेत। या सर्व गुन्ह्यांचे दोषारोपपत्र 60 दिवसात दाखल केले जाणार आहे। आज दुसऱ्या गुन्ह्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी संपुष्टात येत असल्यानं याच गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी पोलीस तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता वर्तवली जाते। अशोक खरात विरोधात एकूण 12 गुन्हे दाखल झालेत, त्यापैकी 10 गुन्हे हे नाशिकमध्ये तर प्रत्येकी एक गुन्हा शिर्डी आणि राहतामध्ये दाखल झालाय। अशोक खरात विरोधात सर्वच बाजूने कारवाईचा फास आवळला जातोय, त्यामुळे आज न्यायालयात सरकारी पक्ष आणि आरोपीच्या पक्षाकडून काय युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मागील सुनावणीच्या प्रमाणेच खरातला आज व्हीसीच्या माध्यमातून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.